देशातील एनडीए सरकारला हादरा देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना भाजप प्रवेशाची ऑफर आल्याचा दावा त्यांनी केला। भाजपमध्ये ये नाही तर तुला मारून टाकू अशा धमक्या दिल्याचं खुद्द अभिजित दिपकेंनी म्हटलं। भाजपचे देशात 13 शामिल झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काय बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आईवडिलांना धमकी देऊन आम्ही कुठंतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू, असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलं आहे की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे, मग कुठं ना कुठंतरी भाजप घाबरली आहे। भाजपचे देशात 13 कोटी सदस्य आहेत, त्यापैकी कोणी अभिजित दिपकेंना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं, आम्ही त्याच्यावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। तर दिपकेंनी रीतसर तक्रार करावी असं मंत्री चंद्रकांत पाटलांनीही म्हटलं। मी आपल्याला आवर्जून सांगेन, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे, यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू। पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। आता सुदैवाने पोलिसांची यंत्रणा एवढी मोठी आहे, त्याने त्याची रितसर कंप्लेंट केली पाहिजे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडे इतकी अद्ययावत सुविधा आलेली आहे, अशा प्रकारची एखादी धमकी लगेच स्ट्रेस करणं, कोण आहे बघणं, उचलणं, चौकशीसाठी घेणं ही व्यवस्था आहे। पोलीस सहकार्य करत असतील असं होत नाही, न्यायालयात जात बघावी, जो धमकी आहे त्याचं पोलीस मला प्रोटेक्शन देत नाही। योगगुरू बाबा रामदेव यांनी देशातल्या जेनझी आंदोलनावर टीका केली। अशा आंदोलनांमुळे भारताची बदनामी होते, देश रस्त्यावरून नाही तर संसदेतूनच चालवला जाईल, शिव्या देणं ही आपली संस्कृती नसल्याचं रामदेव बाबा म्हणाले। तर ब्राह्मणवादाला किंवा क्षुद्रांना शिव्याशाप देणं हे दोन्ही असंवैधानिक असल्याचं त्यांनी म्हटलं। पिछले दोनों जंतर मंतर पर कुछ जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलौज हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा, कौन नहीं होगा, ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करे। अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, आरएसएस से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी। अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि आरएसएस से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए। रामदेव बाबांनी आपल्या व्यवसायावर लक्ष द्यावं असा खोचक टोला कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंनी लगावलेला आहे। कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले। जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जे भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम। तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा। संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो।
राज्यातील अन्न भेसळी संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आपला मोर्चा शाळांच्या मध्यान्ह भोजनाकडे वळवला. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि सकस आहार मिळायला हवा असा आग्रह या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी धरला. शाळा कोणत्याही बोर्डाची असली तरी सर्वांनाच हे नियम लागू असतील. शाळांमधील कॅन्टीन, वसतिगृह आणि मध्यान्ह भोजन पुरवणारे सर्व अन्न पुरवठादार या सर्वांनाच आता अन्न सुरक्षा परवाना घेणं पूर्णपणे बंधन करण्यात आलं. याचं पालक वर्गातून आता स्वागत होत आहे. शाळेच्या परिघामध्ये 50 मीटर जो परिघ असेल त्या परिघामध्ये किंवा परिसरामध्ये जंक फूड किंवा जे चॉकलेट्स गोळ्या आहेत यांच्या विक्रीला बंदीचा निर्णय शासनानं आजपासून घेतला आहे. माझ्यासोबत हे काही पालक आहेत जे शाळेमध्ये सोडायला आपल्या मुलांना येतात आणि त्यांची ओपिनियन साधारणतः या सगळ्या निर्णयाबद्दल काय मी समजून घेणार आहे. ताई, शासनाचा निर्णय आजपासून झालेला त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? निर्णय योग्य अयोग्य काय सांगाल? योग्य आहे, पण प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे ना की आपण आपल्या मुलाला द्यावं की नाही न द्यावं, हे पालकावरती अवलंबून आहे. त्याच्यासाठी सरकारने केलं हे चांगलंच केलं. तुम्ही काय म्हणाल? काय म्हणणं तुमचं? चांगलंच आहे निर्णय. आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ. सगळं बंदच केलं पाहिजे. मुलं खाऊन आजारी पडत आहेत, त्यामुळे बंदच केलं पाहिजे. हा योग्य निर्णय आहे. कधी हट्ट असा होतो मुलांकडून की जाताना ही गोष्ट हवीच, म्हणजे ऑब्व्हियसली मुलांना तो हट्ट आला, पण तुमचा अनुभव कसा आहे? हो, खरंच आजकालची मुलं खूपच हट्ट करतात आणि ते ऐकत सुद्धा नाहीत. म्हणजे आपल्या पॅरेंट्स लोकांचं ते ऐकत सुद्धा नाहीत, तर त्यांना द्यावंच लागतं. असं आहे, आजकालचे मुलं असे की ते हट्टी पण खूप आहेत. त्यामुळे हा निर्णय खरंच योग्यच आहे आमच्यामध्ये. चॉकलेट्स वगैरे खाणं हे चुकीचंच आहे मुलामध्ये, कारण कसं दात वगैरे खराब होणे आणि बोलताना काय अडकलं वगैरे दातामध्ये, समजा गळ्यामध्ये अडकलं तर काय प्राणही जाऊ शकतो, असं धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून योग्यच आहे निर्णय घेतला. ॲक्च्युली बंदच करायला पाहिजे. जंक फूड खाणे 50 मीटर बंदच करायला पाहिजे. तर ही आहे पालकांची रिॲक्शन. शासनानं घेतलेला निर्णय योग्य असल्याचं या पालकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. एफडीएच्या माध्यमातून अनेक आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारणारे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आता कर्मचारी अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेत सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलं. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर तब्बल 29 कर्मचारी अधिकारी यांनी आक्षेप घेतला. खात्याचे मंत्री आणि नरहरी झिरवाळ यांच्याकडे अशी तक्रार करण्यात आली. 15 जुलैला या संदर्भात निवेदन पाठवण्यात आलं. शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय. रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण, त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती ही व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे या तक्रारपत्रावर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सह्या देखील आहेत. संसदेबाहेर विरोधकांनी पुन्हा जोरदार आंदोलन केलं. गृहमंत्री अमित शहांच्या संसदेतील अनुपस्थितीवरून विरोधक आक्रमक झाले. आंदोलकांवर पॅलेट गनच्या माऱ्याचे आदेश कुणी दिले याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं, अशा घोषणा विरोधकांनी संसदेच्या बाहेर परिसरामध्ये दिल्या. आंदोलनात प्रियंका गांधी आणि संजय राऊत हे उपस्थित होते. पूरे देश को असलियत मालूम है और जिनको नहीं पता था उनको आज पता चल रहा है कि इनकी नीयत क्या है. तो कांग्रेस पार्टी ने महात्मा गांधी जी की अगुवाई में ये आंदोलन किया था और ये देश, इस देश की जो आत्मा है ना, उसमें अहिंसा, सत्य, भाईचारा है. कोई उसे निकाल नहीं सकता. RSS वाले नहीं निकाल सकते, कोई नहीं निकाल सकते. चाहे कितनी भी फूट फैलाएं, कितनी भी हिंसा फैलाएं, कितनी भी घृणा फैलाएं, अंत में इस देश की एक आत्मा है भाईचारे की, आपसी प्रेम की, सबकी एकता की, और वो कोई उनमें से निकाल नहीं सकता. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथे CJPच्या आंदोलनादरम्यान केलेल्या पॅलेट गनच्या वापरावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना जबाबदार धरलं. अमित शहांच्या आदेशानं फायरिंग झालं असेल तर शहांनी मुलांच्या हत्येचा प्रयत्न केला असा गंभीर आरोपही राऊतांनी केला. तसंच राऊतांनी अमित शहांचा राजीनामा देखील त्यांनी द्यावा अशी मागणी केली. संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या DCPने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेला आहे. त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहाना. त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे तो राजीनामा मागणं
ही देशाची भावना आहे. खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाव हल्ल्यानंतरच अमित शहाना पदावरून दूर करायला पाहिजे होतं. अभिजित दिपकेंनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनाला बाहेरून फंडिंग होत होतं, मग गृहमंत्री हे अपयशी ठरले असं दिपके म्हणाले. शिवाय नव्या शिक्षण मंत्र्यांवरही त्यांनी टीका केली. कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डरशिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. रत्नागिरीत युवकांनी राष्ट्ररक्षणासाठी पदयात्रा काढली. नीट परीक्षेचं कारण सांगून देशात अराजकता पसरवणं आणि देशाला असुरक्षित करणं या प्रवृत्तीला निषेध करण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली. रत्नागिरीतील मारुती मंदिर ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. शेकडोंच्या संख्येनं युवक या पदयात्रेत सहभागी झाले होते. नागपूरच्या संवैधानिक चौकात आरक्षण हटाव समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जातीच्या आरक्षणावर दिलं जाणारं आरक्षण हटवून आर्थिक निकषावर द्यावं या मागणीसाठी तरुणांनी आंदोलन केलं. आरक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि आरक्षण धोरण आणि त्यासंबंधित सुधारणांवर सार्वजनिक चर्चा व्हावी हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचं आंदोलक म्हणाले. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण कोर्टात हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलं. उद्धव ठाकरेंना 5 ऑगस्ट तर एकनाथ शिंदेंना 6 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. 2009 लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 साली घेतलेल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन करताना दाखवण्यात आलं होतं. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा डावखरेंचा आरोप होता. तर शिवसेनेनं हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. आता या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली. राजकीय सभेतला विषय होता आणि त्यावेळेला हे आनंद परांजपेची निवडणूक होती मला वाटतं, आणि त्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या कालावधीमध्ये वसंत डावखरेंनी मतदान करताना पोलिसांना घाबरू नका किंवा तुम्ही बिंदास मतदान करा अशा पद्धतीची एक व्हिडिओ क्लिप जी होती ती सभेत दाखवली होती. अशा सभांमध्ये अशा क्लिप राजकीय जे असतात ते दाखवल्या जातात, त्याच्यात काही विशेष नाही आहे. त्यावेळेला ते राजकारण म्हणून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना पण त्यांनी गुन्हेगार ठरवलं होतं आणि त्यांनी ते व्हायरल केलं वगैरे असंही त्यांनी आरोप केले होते. शिंदे गटाकडनं अधोरेखित केलं जातं आहे की उद्धव ठाकरेंना समन्स, उद्धव ठाकरेंना समन्स. अहो समन्स एकनाथ शिंदेंना पण आहे, मग त्यांच्याबद्दल का नाही बोलतात? त्याच्यामुळे राजकीय विषय आहे, त्याच्याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं. अमित शहा हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी पुण्यात येत आहेत. यावरून आधीच काही पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला, तर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शहांवर तोफ डागली. अमित शहांना पुणेकरांनी विरोध करावा असं राऊतांनी म्हटलं. त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केला. मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या. अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे. शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे. रोज लोकांना दूषणं देणं एवढंच संजय राऊतांचं काम आहे.
त्यामुळं संजय राऊतांना एखादा पुण्यदूषण पुरस्कार देऊन गौरवित केलं नाही तर अपमानित केलं पाहिजे. कारण संजय राऊतांचा स्वभाव बघता त्यांचं दूषण देणं एवढंच त्यांना जमतं, त्याच्या पलीकडे काहीही जमत नाही. त्यामुळं माझी पुणेकरांना विनंती आहे की संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार देऊन त्यांचा एकदा अपमान करा. कारण रोज उठून खोटं बोलायची सवय संजय राऊतांना झालेली आहे. भाजपचे नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली. माझा या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये विजय चौधरींनी खडसे कुटुंबासह केंद्रीय राज्यमंत्री लक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह आणि शिवीगाळयुक्त भाषा वापरल्याचा आरोप आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवराळ भाषेला मंत्री गिरीश महाजन यांनीही सहमती दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे राजकीय वर्तुळात या क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस. तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं? नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद यामुळे चव्हाट्यावर आले. या दरम्यान भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे 5वा बळी गेला. अंबड MIDCतील एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. अपघातात निलेश कोतकर या 40 वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरेंच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. शिवाय महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनात आंदोलन केलं. मयत निलेश कोतकर यांची पत्नी आणि 5 वर्षांच्या मुलीला महापौरांच्या दालनाबाहेर ते आले असून महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करावा. मलाही काहीतरी, कारण की ते गेल्यामुळे घराला आता हातभार लावणारं कोणीच नाही आहे. त्यांचे आई वडील सुद्धा आहेत. आम्हाला सगळ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि माझ्या पण भविष्याचा विचार झाला पाहिजे.